दुकान आणि हॉटेल बंद असल्याने मराठा आंदोलकांच्या खाण्याचे हाल सुरूच आहेत। त्यामुळे अखेर मराठा आंदोलकांना सीएसएमटी स्टेशनवर केळी आणि बिस्किट खाऊन भूक भागवावी लागते। आपण ही दृश्य पाहू शकतो। दुकान आणि हॉटेल बंद असल्याने मराठा आंदोलकांच्या खाण्याचे हाल सुरू आहेत। त्यामुळे या आंदोलकांना केळी आणि बिस्किटवर आजची रात्र काढावी लागणार आहे। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी खरं तर मराठवाडा असेल या पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्वच भागातून खरं तर या ठिकाणी सर्व नागरिक आहेत ते आलेले पाहायला मिळतात। आणि आपण ही थेट दृश्य बघतोय ती सध्या सीएसएमटी स्थानकांवर आहेत आणि सीएसएमटी स्थानकावर सर्व हे मराठा बांधव आहेत ते आलेले आहेत। दादा काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि प्रामुख्याने तुम्ही इथे केळ खाताना पाहायला मिळतं, काय नेमकं आहे? आम्ही बार्शी तालुका गुळपुळे गावात आलोय। आमची वाहन आहे ती पार्किंगला लांब, आमच्या जवळ जी काय सामान आणलं होतं तिथं आहे आणि आज आमच्या जवळ इथं खायला काहीच नाही। शासनाने आमची कुठलीही सोय केली नाही, साधं आंघोळीला पाणी सुद्धा प्यायला नाही। जेवायला वडापाव खायचा म्हणलं तरी वडापाव कुठे भेटत नाही, म्हणून आम्ही केळी आणली, ती सुद्धा कच्ची मिळाली। आपण बघतोय की मोठ्या संख्येने खरं तर हे मराठा बांधव आलेले आहेत। काय काय सांगाल, तुम्ही जेवण झालंय का नेमकं? साहेब आम्ही राव उपाशावर साहेबराव नुसतं केळावर दिवस काढले आम्ही। बिस्किट केळ असला राव, पाणी सुद्धा नाही राव आम्हाला प्यायला। मग काय तर काय झालं तुमच्या गाड्यांमध्ये? तुम्ही काय आणलं नव्हतं का? आम्ही सर गॅस टाकी शिगडी उलतानस चावल सगळं आणलंय, मीठ मिरचू साग सगळं आणलंय, पण पार्किंग आमची इथनं 10 किलोमीटर आहे। शिवडीला जायचं, जेवण करून इथं यायचं, पाऊस पाणी चालू आहे, कसं जाणार सर सांगा बरं? आणि इथली सगळं बंद आहे, सामोसा वडापाव सगळं बंद ठेवलेलं आहे। काय सांगाल? ते दृश्य बघतोय की हे सगळे मराठा बांधव आहेत ते मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने खरं तर यांच्या गाड्या आहेत त्या लांब उभ्या केलेल्या आहेत, त्यामुळे जेवणाची सोय आहे ती होताना पाहायला मिळत नाही। आणि त्यामुळे केळी असेल या बिस्किट असेल यावर सध्या एक सगळे मराठा बांधव आहेत ते खाताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ प्रवीण गणेश कवडे, सामटी मराठी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।